नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ह्या विषयावर या टॉपिकवर सुरुवात केली होती. रेल्वे विषयावर त्याबद्दल आपण काही एक्झाम्पल पाहिले होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एक रेल्वे गाडी एका खांबाला ओलांडते तर किती वेळ लागेल, अंतर किती असेल वगैरे. तर त्यामधला थोडं पुढची लेवल थोडे हार्ड एक्झाम्पल बघू. तर बघा याच्यामध्ये कसं येतं, तर मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं आपण एक रेल्वे गाडी खांब्याला ओलांडते, बरोबर आहे. रेल्वे गाडी खांब्याला ओलांडते, ती रेल्वे गाडीची लेंथ काढा असं प्रकारचं होतं. आता आपल्याला ह्या खांब्याला रिप्लेस करायचं आहे, त्याऐवजी प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म आहे आणि ही रेल्वे गाडी या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते. तर ह्या सिच्युएशन मध्ये अंतर काय असेल, जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला थोडासा क्लिव आला असेल तर अंतर काय असेल. तर अंतर काय असेल, जेव्हा ही रेल्वे गाडी, सपोज आपण ही रेल्वे गाडी कन्सिडर करू, ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडते तर इथून स्टार्ट होईल ओलांडण्याची प्रोसेस, इथून स्टार्ट होईल, संपली नाही अजून पण कंटिन्यू कंटिन्यू जोपर्यंत इथं मागचं टोक या प्लॅटफॉर्मच्या टोकाला क्रॉस नाही करत तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की या रेल्वे गाडीनं प्लॅटफॉर्मला ओलांडलं. तर आता ओलांडण्याची प्रोसेस कम्प्लीट झाली. तर डिस्टन्स काय झालं, टोटल डिस्टन्स हे रेल्वे गाडीचं डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स, हे पूर्ण डिस्टन्स झालं, हे झालं अंतर. तर ह्या अंतर आपल्याला कन्सिडर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. तर ही एक टेक्निक आहे. बरं, मागच्या वेळेस खांबा होता, इथे प्लॅटफॉर्म आहे. बरोबर, समजलं लेंथ कशी काढायची, डिस्टन्स कसं काढायचं, दोघांचं ऍडिशन, बरोबर आहे. तर बघा याच्यावर आपण आता एक्झाम्पल बघू. पहा याच्यात काय एक्झाम्पल येऊ शकतं. रेल्वे गाडीची लांबी आहे 200 मीटर, आणि एका पुलाची किंवा प्लॅटफॉर्मची किंवा कोणत्याही बिल्डिंगची म्हणा किंवा कोणत्याही वस्तूची लांबी आहे 500 मीटर, बरोबर आहे. आणि गाडीचा स्पीड आहे 90 किलोमीटर प्रति आवर. तर किती वेळात ती त्याला ओलांडेल, किती वेळात ओलांडेल, बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल बघा कसं सॉल्व्ह करू आपण. हा रेल्वेची लेंथ किती आहे, 200 मीटर, बरोबर आहे. प्लॅटफॉर्म म्हणा किंवा ब्रिज म्हणा, याची लेंथ किती आहे, 500 मीटर, मीटर मध्ये दिलं 500 मीटर. आणि स्पीड काय गाडीचा, स्पीड म्हणजे वेलॉसिटी आपण म्हणू किती आहे, 90 किलोमीटर पर आवर. 90 किलोमीटर म्हणजे आधी मीटर मध्ये आहे, किलोमीटर मध्ये, याला पहिले कन्वर्ट करा कशामध्ये, मीटर मध्ये, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मीटर, किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागतं. ते काय करावं लागतं, 90ला तुम्ही मल्टिप्लाय करा 5/18, 18/25 मीटर पर सेकंड हा स्पीड आला, बरोबर आहे. आणि लेंथ काय कन्सिडर करावं लागेल, आता बघा मागच्या याच्यात आता सांगितलं त्याप्रमाणे ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे 700. मग आपल्याला जर किती वेळेत ओलांडेल काढायचं असेल तर वेळ जर काढायची तर कशी काढता येईल आपल्याला, अंतर डिवाइड बाय वेग. अंतर टोटल आहे 700 आणि स्पीड आहे 25, डिवाइड करा. 25×2=50, उरले 2, 25 8 200 म्हणजे 28 सेकंदात ती गाडी त्या ब्रिजला म्हणा किंवा प्लॅटफॉर्मला, त्या ब्रिजला किंवा प्लॅटफॉर्मला किती वेळेत ओलांडेल, 28 सेकंदामध्ये. तेव्हा असं थोडंसं चेंज आहे मागच्या एक्झाम्पल मध्ये त्याच्यामध्ये, समजलं ना. याच्यात अजून समजलं थोडं. त्याच्यामध्ये मग अजून एक दुसरा चेंज कसा येऊ शकतो, बघा. रेल्वेची लांबी आहे 250 मीटर आणि स्पीड आहे 72 किलोमीटर प्रति आवर आणि 30 सेकंदात ओलांडत असेल तर त्या बोगद्याची लांबी काढा. आता जो बोगदा दिलाय, बोगदा दिलाय, रेल्वेची लेंथ आहे 250 मीटर, बरोबर आहे, रेल्वेची लेंथ. आणि स्पीड आहे, आपण व्ही घेऊ त्याला, स्पीडला व्ही किती आहे, 72 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे, 72 किलोमीटर पर आवर. आणि किती वेळात ओलांडते ती, टाइम दिला आपल्याला 30 सेकंद. तर आपल्याला विचारलाय त्या बोगद्याची लेंथ काढा. आता जे बोगदा दिलाय पहा, प्लॅटफॉर्म किंवा ब्रिज नाही, बोगदा दिलाय, तसं हे बदलेल, बाकी कन्सेप्ट तीच राहील. कारण इथे टोटल डिस्टन्स काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला, टोटल डिस्टन्स रेल्वेचं लेंथ प्लस बोगद्याची लेंथ, बरोबर आहे. ह्या दोघांचे ऍडिशन असेल हे टोटल डिस्टन्स. हे टोटल डिस्टन्स काढायचं आहे. तर डिस्टन्स कसं काढतो आपण, वेळ गुणिला वेग. आपल्याकडे दोघे उपलब्ध आहे, परंतु कंडिशन किती, सेकंद आहे, किलोमीटर पर आवर आहे, हे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंड मध्ये, कारण सेकंद एकच युनिट लागेल. मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करता मल्टिप्लाय करा त्याला 5/18 मल्टिप्लाय 18×72 5×20, 20 मीटर पर सेकंद हा स्पीड, बरोबर. हा स्पीड आणि हे टाइम, ह्या दोघांना मल्टिप्लाय करा, टोटल डिस्टन्स म्हणजे 30
इंटू 20. माहिती ना अंतर कसं काढता? अंतर वेळ गुणिला वेग अंतर, म्हणजे आलं हे टोटल 600. टोटल आलं 600 मीटर. हे झाली टोटल लेंथ. टोटल लेंथ म्हणजे रेल्वेची प्लस बोगद्याची लेंथ टोटल म्हणून 600. पण रेल्वेची किती आहे? 250. म्हणजे जर आपल्याला बोगद्याची लेंथ जर काढायची आहे, आपल्याला 600 मधून 250 वजा करावं लागेल. म्हणजे झाले 350 मीटर. हे झाले त्या बोगद्याची लेंथ. त्याच्यामध्ये थोडासा चेंज. असं एक्झाम्पल असू शकतं, बरोबर आहे. मला असं याच्यात अलग अलग व्हरायटीज आहे, खूप डीप कन्सेप्ट आहे. तुम्ही एक एक स्टेप बाय स्टेप आपण जे व्हिडिओ बनवतो ते एक स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि याच्यात हमखास 4 ते 5 एक्झाम्पल येता परीक्षेमध्ये. त्याकडे हा विषय तुम्ही निग्लेक्ट करून नाही चालणार, म्हणून ना तर काळजीपूर्वक लक्ष द्या. हा एक याच्यात एक टॉपिक आहे. तर अजून बघू आपण याच्यात एक नवीन व्हरायटी आहे बघा. दोन व्यक्ती दोन व्यक्ती विरुद्ध दिशेने जात आहे. हा एक दिशेने, त्या दिशेने. तर याचा स्पीड आहे 6 किलोमीटर पर आवर. याचा स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर. ही एक केस आहे. आणि दुसरी केस आहे, हेच व्यक्ती, दोन व्यक्ती एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने जात आहे 6 किलोमीटर पर आवर आणि 4 किलोमीटर पर आवर असे जात आहे. ते अशा कन्सेप्टवरचे एक्झाम्पल असतात. दोन व्यक्ती, आतापर्यंत एकच पाहिजे रेल्वे गाडी, आता दोन व्यक्ती, या दोघांचा अलग अलग स्पीड आहे. तशा सिच्युएशन, व्यक्ती आहे या ठिकाणी दुसरं काही असू शकतो ना. अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला कसे एक्झाम्पल कसे विचारले जातात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, त्यातलं एक एक्झाम्पल बघू आपण. एक टाईप, समजा दोन व्यक्ती आहे, एकाच ठिकाणाहून सुरुवात करताय. हा 700 किलोमीटर पर आवर या दिशेने जातो, तर त्या दिशेने जातो. तर यांच्यामधील अंतर 40 किलोमीटर केव्हा होईल, म्हणजे किती वेळ लागेल, म्हणजे यांच्यामधील अंतर 40 किलोमीटर होईल. दोघे केसमध्ये सेम एक्झाम्पल, त्यांच्यामधील अंतर 40 किलोमीटर होईल. त्याच्या फॉर्म्युला जर माहिती, 2 सेकंदात निघतं, 2 किंवा 3 सेकंदात. तुम्हाला फॉर्म्युला जर माहित असला तर फॉर्म्युला काय बघा. फॉर्म्युला काय, किती अंतर आहे आपल्याला? 40. आणि डिफरन्स पहा, विरुद्ध दिशेने जात असले तर 6 + 4, आणि एकाच दिशेने जात असले तर 6 - 4 झालं. कॅल्क्युलेट करा. 6 + 4 10, 10 डिवाइड बाय म्हणजे 4, म्हणजे 4 तास. कॅल्क्युलेट करा. 4 6 - 4 2 करा 20. हा झाला पहिला आन्सर. नाही सेकंड आन्सर, म्हणजे दोन व्यक्ती विरुद्ध दिशेने जात असतील तर 40 किलोमीटर त्यांच्यामध्ये अंतर होण्याकरता 4 तास लागतील. आणि ते एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्यामधील अंतर 40 किलोमीटर होण्याकरता 20 तास लागतील. असा एक प्रकार आहे. पहा किती सोपा आहे, फॉर्म्युला माहित असला. आणि जर फॉर्म्युला माहित नसता तर भरपूर वेळ लागेल. तर एक रेल्वे गाडी आहे, तिचा स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर. ते इथून ही मुंबईकडून जाते औरंगाबाद. आपण त्याला संभाजीनगर म्हणतो. मुंबईकडून औरंगाबादला जात असताना तिचा स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर. आणि रिटर्न येताना तिचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. रेल्वे गाडी जाते, त्या रेल्वे गाडीचा सरासरी स्पीड काढा. त्याच्याकरता सुद्धा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला जेव्हा जेव्हा मी सांगतो ना, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फॉर्म्युले, कारण की ते फॉर्म्युले कसे आले, काय आले हे पाहिजे असेल तर मला मग क्लास लावा लागेल. त्याकरता मी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर त्याच्याकरता फॉर्म्युला काय आहे बा, सिंपल फॉर्म्युला 2 × 40 × 60 अपॉन 40 + 60. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला बेसिकली कसा आहे माहिती आहे, 2xy अपॉन x + y हा फॉर्म्युला आहे. x एका साईडचा स्पीड, y दुसऱ्या साईडचा स्पीड असा आहे. हे झालं. काढा सरासरी स्पीड काढायचं आहे. करा मल्टिप्लाय. याचं राहू द्या, आपण 2 × 40 × 60 अपॉन 100. एक एक शून्य गेला, एक एक शून्य गेला, त्यांचा मल्टिप्लाय करा. 4 × 8 8 × 48. 48 किलोमीटर पर आवर हा त्या गाडीचा सरासरी वेग असेल, सरासरी स्पीड, ऍव्हरेज स्पीड असेल. हे पण एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला माहित असलं तरच येईल. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, कारण की हे फॉर्म्युले आहे, याला काही टेक्निक वगैरे तुम्ही जर थेरॉटिकल पद्धतीने सॉल्व्ह करणार तर यालाच अर्धा तास लावणार. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले माहितच नाही आवश्यक आहे. तुम्हाला आज भरपूर व्हरायटीचे एक्झाम्पल झाले. असे एक्झाम्पल तुम्हाला भेटत राहते. फक्त तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही अपडेट होत राहणार. त्यामुळे तुमचा हा टॉपिक, जो हार्ड टॉपिक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मॅथमॅटिक्स, तो तुमचा क्लिअर होईल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया. नमस्कार.